हाय एव्हरीवन, 5 मिनिटांत विज्ञानमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, पण ज्याबद्दल बोलायला आपण थोडे घाबरतो. तो विषय म्हणजे मृत्यू. खरंय ना, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच आणि थोडी भीतीही वाटते. पण तुम्हाला माहितीये का, आता शास्त्रज्ञ हे समजण्याच्या खूप जवळ पोचली आहेत की मरताना नक्की काय घडतं. चला तर मग आज आपण या मोठ्या वैज्ञानिक रहस्याचा उलगडा करूया. तर मृत्यूच्या प्रक्रियेची, ज्याला सायन्सच्या भाषेत ॲक्टिव्ह डाईंग असं म्हणतात, त्याची पहिली खूण किंवा पहिलं चिन्ह म्हणजे शरीराला मिळणारी एक वेगळीच खोल विश्रांती. आता हे ऐकून घाबरू नका. खरं तर ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपलं शरीर हुशार आहे, ते स्वतःची उरलेली सगळी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच त्या व्यक्तीला भूक किंवा तहान लागत नाही. फार तर चमचाभर अन्न किंवा पाणी घेतलं जातं. ओके, आता या विश्रांतीनंतर काय होतं? आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. हा टप्पा आहे प्रचंड थकवा आणि एका विलक्षण स्वप्नवत अवस्थेचा. आणि यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही स्वप्न अजिबात भीतीदायक नसतात. एका अभ्यासानुसार यात खूपच कम्फर्टिंग म्हणजे दिलासा देणारे अनुभव येतात. तुम्ही विचार करा, जवळजवळ 72% लोकांना आपले गेलेले प्रियजन पुन्हा भेटल्याची स्वप्न पडतात. 59% लोकांना असं वाटतं की ते कुठेतरी प्रवासाला निघाले आहेत. म्हणजे एक प्रकारे हे मनाचं शांतपणे तयारी करणं आहे. ही अवस्था अशी असते जणू काही आपल्याला खूप जास्त ताप आलाय आणि आपण अंथरुणातून उठूच शकत नाहीये. पण यात फरक एवढाच की ही झोप आराम देणारी नसते, थकवा तसाच राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती शुद्धीवर येतेय किंवा बेशुद्ध होतेय याची तिला अजिबात जाणीव नसते. आपण सगळ्यांनी सिनेमामध्ये किंवा कुठेतरी ऐकलं असेल की शेवटी एक प्रकाश दिसतो. पण या प्रसिद्ध अनुभवामागे एक पक्कं वैज्ञानिक कारण आहे. चला पाहूया ते काय आहे. तर यामागे एक महत्त्वाची जैविक गोष्ट आहे, ज्याला म्हणतात ब्रेन डिसइनहिबिशन. आता सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू आपलं काम कमी करण्यासाठी, ऊर्जा वाचवण्यासाठी त्याचे नेहमीचे नियम, नेहमीचे जे फिल्टर्स असतात ते बंद करतो. तो फक्त आणि फक्त ऊर्जा वाचवण्यावर लक्ष केंद्रित करतो. आणि मग काय होतं, ही एक साखळी प्रतिक्रिया सुरू होते. शरीराचं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं, त्यामुळे मेंदूवरचं नियंत्रण सुटतं. आणि यामुळेच आपल्या डोळ्यांशी जोडलेला मेंदूचा भाग अचानकपणे सक्रिय होतो आणि यामुळेच तो प्रकाश दिसल्याचा अनुभव येतो. इंटरेस्टिंग आहे ना? आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिचा आवाज ऐकून कोणालाही भीती वाटू शकते. पण मी तुम्हाला त्यामागचं स्पष्ट आणि आश्वासक वैज्ञानिक कारण सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. याला डेथ रॅटल म्हणतात. बाहेरून ऐकणाऱ्याला हा श्वासाचा आवाज खूप मोठा आणि त्रासदायक वाटू शकतो, पण जो व्यक्ती हा अनुभव घेत आहे त्याच्यासाठीची वास्तविकता पूर्णपणे वेगळी असते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा आवाज त्रासाचा नाही, उलट तो अत्यंत गाढ विश्रांतीचा परिणाम आहे. शरीर इतकं रिलॅक्स होतं की तोंड आणि घशावरचं नियंत्रण सुटतं आणि त्यामुळे श्वासाचा तो घरघर आवाज येतो. पण त्यात वेदना अजिबात नसते. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात अविश्वसनीय टप्प्यावर. तो म्हणजे मेंदूच्या कार्याचा एक आश्चर्यकारक आणि शक्तिशाली स्फोट. आणि हे बघा, ही माहिती कुठल्या तरी कथेवर आधारित नाहीये. ही एका खऱ्याखुऱ्या मानवी अभ्यासावर आधारित आहे. 567 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. हे किती गहन आहे पहा. जे लोक या अवस्थेतून परत आले त्यांनी सांगितलं की त्यांना शरीराच्या बाहेर असल्याचा अनुभव आला. त्यांनी आजूबाजूच्या घटना वेदनेशिवाय पाहिल्या आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचं जणू काही परीक्षण केलं. आणि या संशोधनातली एक अत्यंत दिलासादायक आणि खरं सांगायचं तर भावनिक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना असं वाटलं की ते एका सुरक्षित, ओळखीच्या, अगदी घरासारख्या वाटणाऱ्या ठिकाणी परत जात आहेत. तर मग मृत्यू म्हणजे केवळ सगळ्याचा अंत नाही, तर कदाचित आपल्या मेंदूचा सर्वात गहन आणि अर्थपूर्ण अनुभव असू शकतो का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? जर या माहितीने तुमचा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा जरी बदलला असेल तर लाईक बटन नक्की दाबा. ही माहिती इतरांना शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करा. याबद्दल तुमचे विचार काय आहेत ते खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.